आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पालिका निवडणुकीच्या निकालावरून भाजप शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आमच्यावर भाजपने फोडलेला खापर चुकीचा आहे असं शिवसेना नेत्यांचं मत आहे। मुस्लिम बहुल भागामध्ये जागा लढण्यास शिवसेनेला भाग पाडलं गेलं असं देखील सूत्रांकडून कळतं। काही स्थानिक ठिकाणी भाजपकडून मदत झाली नाही असं शिवसेनेचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, भाजपकडून आता शिवसेनेवर खापर फोडलं जातं की त्यांनी जर जास्त जागा घेतल्या नसत्या तर आज भाजपचा स्ट्राईक रेट चांगला असता। नक्कीच निखिलाजी, आपण पाहतो की भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये बीएमसी निवडणुकीच्या निकालावरून आता अंतर्गत मतभेद सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि भाजप नेत्यांकडून मुंबईत कमी जागा आल्याचं खापर जे ते शिंदे यांच्या सेनेवर फोडल्याची चर्चा जी आहे ती सुद्धा गेल्या काही दिवसांपासून रंगते आणि जास्त जागा मागून कमी जागा निवडून आणल्यामुळे स्ट्राईक रेट कमी झाल्याचा जो ठपका आहे तो शिंदेच्या शिवसेनेवर ठेवण्यात आलेला आहे। मात्र मुस्लिम बहुल जागा मागितल्या नसताना लढण्यास भाग पाडल्याचा जो दावा आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा त्यांनी केला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तसेच भाजपकडून मतदारसंघात मदत न झाल्यामुळे जवळपास 11 जागा कमी फरकानं पडल्याचं सुद्धा एकंदरीतच शिंदेच्या सेनेनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्या संदर्भातली जी आकडेवारी आहे ती सुद्धा पुढे केल्याचं सुद्धा बोललं जात आहे। समाधान सरवणकर जे सभादेवी या ठिकाणाहून नगरसेवक राहिलेले त्यांनी तर TV 9लाच माहिती दिलेली आहे आणि भाजप नेत्यांनी काम न केल्याचा आरोप सुद्धा आपल्याकडे केलेला आहे। त्यामुळे आपण जर इतर वॉर्ड पाहिले, प्रभाग पाहिले तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतोय की वॉर्ड क्रमांक 121चा अंधेरी पूर्व मधील प्रतिमा खोपडे या फक्त 14 मतांनी पराभूत झालेल्या आहेत। वॉर्ड क्रमांक 32 मध्ये चारकोप इथल्या मनाली भंडारी या 84 मतांनी पराभूत झालेल्या आहेत। वॉर्ड क्रमांक 128 जे घाटकोपर पश्चिम मध्ये त्या ठिकाणी अश्विनी दीपक बाबा हांडे 158 मतांनी पराभूत झाले आणि अशा संदर्भातले जवळपास 11 नगरसेवकांची जी उमेदवारांची जी यादी आहे ती सुद्धा भाजपकडे देण्यात आल्याची माहिती आहे, जे केवळ 1000च्या आतल्या फरकानं हारलेले आहे। त्यामुळे याचा थेट परिणाम जो आहे तो स्ट्राईक रेटवर झालेला आहे आणि खापर जे आहे कुठेतरी आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा फोडलं जातंय। त्यामुळे अंतर्गत वादाला आता सुरुवात झाली आहे का? धन्यवाद गिरीश एकूणच माहितीबद्दल। तर शिवसेनेला मुस्लिम बहुल भागामध्ये लढण्यासाठी भाग पाडलं गेलं असं शिवसेनेच्या नेत्यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते।